नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी शब्दार्थ संजीवनी या सिरीजमधलं आपले 2 नंबरचं लेक्चर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही आपण तुमच्यासाठी शब्द सिरीज चालू केली आहे, जिचं नाव आहे मराठी शब्दार्थ संजीवनी. यामध्ये बघा आपण डेली काय करतोय तर 50+ शब्द आपण यामध्ये डेली कव्हर करतोय आणि त्यामध्ये आपण दररोज 10 समानार्थी शब्द, 10 विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार 15 आणि म्हणी 15 असं आपण ही सिरीजमध्ये जवळपास 50+ प्रश्न घेत असतो आणि यातला कितवा दिवस आहे तर दुसरा दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजची खास गोष्ट म्हणजे यामध्ये आपण सगळे PYQ घेतोय. म्हणजे MPSCला आलेले असतील, TCS IBPSला आले असतील किंवा इतर सरळ सेवा भरतीला आलेले सगळे PYQ आपण यामध्ये कव्हर करतोय. त्यामुळे येणाऱ्या ज्या सरळ सेवा भरती असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षा असेल त्यासाठी तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या लेक्चर सिरीजचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत चालतील. तर चला मग आता समानार्थी शब्दाला सुरुवात करूया. आता पहिला समानार्थी शब्द काय तर भूपती. भूपती समानार्थी शब्द कोणते तर भूपाल, नृप, नरेश, नरेंद्र, पृथ्वीपती, प्रजापती, लोकपाल आणि भूमिपाल. बघा हे भूपतीचे समानार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दररोजच्या दररोज जर एक लेक्चर बघितलं तर बघा तुमचे जवळपास डेली 50+ शब्द कव्हर होतात. म्हणजे विचार करा एका समानार्थी शब्दाचे किती शब्द कव्हर होत आहेत. तर म्हणजे तुमचे जे असे जवळपास जर आपण बघितलं 50 दिवसात 10,000+ शब्द कव्हर होतात. त्याच्यामुळे लेक्चर डेलीच्या डेली बघत चला. आता बघा अतिथीचे समानार्थी शब्द बघा. अतिथीचे पाहुणा, अभ्यागत, सोयरा, अनाहूत. आता हे बघा कशाचे ते अतिथीचे. आता द्विजचे समानार्थी बघा दात, ब्राह्मण आणि पक्षी. हे द्विजचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. बघा दात, ब्राह्मण आणि पक्षी बघा. त्याच्यानंतर सोने. सोनेचे कोणते आहेत बघा हेम, सुवर्ण, कनक, काचन आणि हिरण्य. बघा हे सोनेचे समानार्थी शब्द आहेत बघा. तसेच त्यानंतर अर्जुनचे बघा. अर्जुनचे आता पार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत आणि किरीट. बघा हे कशाचे तर अर्जुनचे समानार्थी शब्द आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल PDF तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले, तुम्ही ते जॉईन करून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला डेलीच्या डेली PDF भेटत चालतील. बघा पृथ्वीचे समानार्थी शब्द. आता पृथ्वीचे कोणते वसुधा, धरा, वसुंधरा आणि अवनी. हे कशाचे तर पृथ्वीचे आहेत बघा. भोजनचे बघा. भोजनचे आहार, जेवण आणि जेमन हा सुद्धा काय तर भोजनचा समानार्थी शब्द आहे बघा. त्याच्यानंतर पर्वकाळ बघा. पर्वकाळचं पुण्यकाळ, उत्कर्ष काळ आणि विपुलता. हे कशाचे तर पर्वकाळचे काय तर समानार्थी शब्द आहेत. बघा लक्षात ठेवा कशाचे ते पर्वकाळचे, पुण्यकाळ, उत्कर्ष काळ आणि विपुलता. चला समोरच्या शब्दाकडे जाऊ आपण. बघा चांदणी या शब्दाचे समानार्थी शब्द बघा कोणते. आता चांदणीचे आहेत चंद्रिका, कुमुदी आणि ज्योत्ना किंवा ज्योत्स्नावत आपण त्याला. हे कशाचे तर चांदणीचे आहेत बघा समानार्थी शब्द. अभियोगचे बघा. अभियोगचे कोणते येतं तर आरोप, आळ, ठपका, कलंक, लांछन आणि दूषण. बघा दूषण हा सुद्धा न लक्षात राहण्यासारखा आहे बघा. अभियोगचे बघा आता काय तर आरोप, आळ, ठपका, कलंक, लांछन आणि हा दूषण लक्षात ठेवा. हा दूषण खूप IMP आहे, तलाठी भरतीला खूप वेळेस विचारून झालेला आहे हा. त्याच्यानंतर बघा आता विरुद्धार्थी शब्द बघा. विरुद्धार्थी शब्द बघा. तारकचा विरुद्धार्थी शब्द काय तर मारक. थोरलाचा विरुद्धार्थी शब्द तर धाकटा. स्तुतीचं बघा निंदा. स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द निंदा हा सर्वांना माहिती आहे, पण हे बघा आता निर्भत्सना हा लक्षात ठेवा. स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द काय तर निर्भत्सना हा लक्षातच ठेवा. हा वनरक्षक भरतीला येऊन गेलेला आहे. भरती बघा. भरतीचा काय तर आहोटी. मनोरंजकचं बघा कंटाळवाणे. मनोरंजकचं काय तर कंटाळवाणे. पंगूचा बघा विरुद्धार्थी शब्द काय तर धडधाकट आहे. पंगूचा विरुद्धार्थी शब्द धडधाकट. स्वाधीनचा बघा. स्वाधीनचं पराधीन. स्वतंत्र काय तर परतंत्र. शाश्वतचं काय अशाश्वत. चप्पलगतीचं काय तर गजगती. बघा लक्षात ठेवा. चप्पलगतीचं काय तर गजगती आणि शाश्वतचं अशाश्वत. बघा आता जाऊया समोरच्या शब्दाकडे. बघा वाक्यप्रचार बघूयात आता. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीजचा आपण एक स्पेशल प्लेलिस्ट तयार केली आहे मराठी शब्दार्थ संजीवनी नावाने. आधीचे झाले लेक्चर जर तुम्हाला बघायचं झालं, आधीचे एक जे लेक्चर झाले तर ते त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि ती प्लेलिस्ट आपण कंटिन्यू करणार आहे. आपण जर बघितलं ही सिरीज जवळपास 50+ डे कंटिन्यू करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर सिरीजमध्ये फक्त आजच्या डेजमध्ये इथे
10 वाक्यप्रचार आणि 10 म्हणी घेण्यात आले. त्याच्यानंतर कंटिन्यू आपल्या 15-15 असणार आहे फक्त, हे लक्षात ठेवा. आता बघा तोंड उष्टे करणे म्हणजे काय, थोडा आहार घेणे बघा. त्याच्यानंतर दिशाभूल होणे म्हणजे दिशा चुकणे किंवा भ्रम होणे बघा. पाणी पाजणे यानी की काय, तर पराभव करणे. पाणी पाजणे बघा, आपण म्हणत नाही का त्याला पाणी पाजलं म्हणजे पराभव केला. पाणी पाजणे म्हणजेच काय मग, पराभव करणे बघा. बोलबाला होणे म्हणजे उत्कर्ष होणे. पाणी सोडणे म्हणजे काय करणे, हक्क सोडणे म्हणजे पाणी सोडणे. हा खूप इम्पॉर्टंट आहे बघा, लक्षात ठेवा. पाणी सोडणे म्हणजे काय, हक्की सोडणे, हक्क सोडणे बघा. छाती फाटणे म्हणजे दुःखाने मन अत्यंत व्यथित होणे म्हणजे त्याला काय, तर छाती फाटणे किंवा म्हणजे खूप मोठं दुःख होणे आपण त्याला म्हणू शकतो बघा. डोक्यावरचे खांद्यावर येणे म्हणजे संकट थोडेसे कमी होणे म्हणजेच काय, तर डोक्यावरचे खांद्यावर येणे बघा. ताबूत थंड होणे म्हणजे आवेश ओसरून जाणे म्हणजे काय, ताबूत थंड होणे. जर एखाद्या वेळेस आपण म्हणतो आपल्याला खूप राग आलेला असता तर थोड्या काळानंतर थंड होतो, म्हणजे तसंच ताबूत थंड होणे म्हणजे काय, आवेश ओसरून जाणे. तोंड घालणे म्हणजे काय, तर लुडबुड करणे. तोंड घालणे म्हणजे काय, तर लुडबुड करणे बघा. डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे एखाद्या बाबीकडे काय, दुर्लक्ष करणे, त्यालाच काय डोळ्यावर कातडे ओढणे म्हणतात. म्हणजे ज्या एखाद्या बाबीकडे दुर्लक्ष करायचं असेल त्याला काय म्हणतात, ते डोळ्यावर कातडे ओढणे. चला जाऊया आता समोरच्या पॉईंटकडे बघा. आता म्हणी बघा, तर समोरची म्हण काय, तर बुडत्याचा पाय खोलात म्हणजे माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते म्हणजेच काय, बुडत्याचा काय पाय खोलात म्हणतो आपण त्याला बघा. आता भित्या पाठी ब्रह्मराक्षस बघा, म्हणजे भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. एखाद्या गोष्टी जर आपण भीती बाळगली तर ती गोष्ट होते, मग ती गोष्ट आपल्या समोरच येते बघा. मग ते काय, भित्या पोटी ब्रह्मराक्षस म्हणजे भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात, आपण त्याचा असा अर्थ पकडू बघा. दात करून पोट भरत नाही म्हणजे मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून भागत नाही. म्हणजे मोठ्या व्यवहारात काय करून थोडीशी काटकसर भागत नाही म्हणजे दात करून काय, तर पोट भरत नाही बघा. भांडणाचे तोंड काळे म्हणजे भांडणाचा परिणाम लाजिरवाणाच असतो. म्हणजे भांडण केलं की दोन्ही व्यक्तीचा भांडण झालेला अपमान होतो म्हणजे त्याच भांडणाचा परिणाम कसा, तर लाजिरवाणा किंवा नंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो, त्यालाच काय म्हणतात, भांडणाचा परिणाम हा लाजिरवाणा होतो बघा. आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातली कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही म्हणजे स्वतःचे अवगुण दिसत नाही, त्यालाच काय आपण म्हणतो, स्वतः आपल्याला आपली पाठ दिसत नाही बघा. अति तिथे माती, आता कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे परिणाम काय, तर दुःखदायक होतात म्हणजे अति तिथे माती. विद्यार्थी मित्रांनो, हा नुकताच PSI मेन जी झाली आपली आता 29 तारखेला 29 जूनला, तर त्याला हा प्रश्न आला होता कोणता, अति तिथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास तर परिणाम काय होतो, दुःख होतो, दुःखदायक होतो बघा. चला आता समोरच्या पॉईंटकडे जाऊ. आता बघा, आता समोरच्या म्हणी, आता अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जो मनुष्य अतिशहाणपणा करतो तो शेवटी फसतोच, तर त्याला काय, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा बघा. आयत्या बिळावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊन पाहणे, त्यालाच काय, आयत्या बिळावर नागोबा बघा. समोरच्या आता एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे एकही विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे आणि एकही कामाचे नसणे म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, एक ना धड भाराभर चिंध्या बघा. आता थंड फराळ म्हणजे उपाशी राहणे. थंड फराळ म्हणजेच काय, तर उपाशी राहणे. विद्यार्थी मित्रांनो, खूप IMP म्हणी आहेत ह्या जर आपण बघितल्या परीक्षेला सारख्या विचारल्या आहेत आणि यामध्ये स्टार्टिंगला मेन गोष्ट म्हणजे काय करतो आपण, स्टार्टिंगला आपण सगळे PYQ घेतो जेणेकरून आलेले प्रश्न जर रिपीट झाले आणि चुकता कामा नये. विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं आपण मराठी व्होकॅब्युलरीच्या बाबतीत तर सगळ्यात जास्त PYQच हे रिपीट होतात, त्यामुळे PYQ आधी करणं गरजेचे. नंतर खूप व्होकॅब्युलरी घेणार तर आहोतच पण PYQ करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे PYQ घेतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे लेक्चर तुम्हाला त्याच्या लिंक भेटत चालतील. तर विद्यार्थी मित्रांनो, चला, थँक्यू, बाय.